This conference will now be recorded. युनिव्हर्सिटीचा आपण फॉर्म भरतो त्यावेळेस ऑनलाईन फॉर्म येतो, आठवतंय का? युनिव्हर्सिटीचा फॉर्म भरतो, एक्झाम फॉर्म असेल किंवा साइन अपचं लॉग इन असेल किंवा साइन अप करताना एक फॉर्म येतो, त्याच्यामध्ये नंबर, युजर नेम, पासवर्ड, टेक बॉक्स, बटन, चेक बॉक्स, बरोबर आहे का? आठवते का? हे कंपोनंट येतात. मग तसा मला फॉर्म डिझाईन करता येतो का? येस. ते आपल्याला जास्त महत्वाचं आहे. कुठली वेबसाईट पाहिली असेल तर तुम्हाला माहितीच आहे की एक फॉर्म येतो, ऑनलाईन फॉर्म फिलअप असेल, पण टेक बॉक्सेस असेल, रेडिओ बटन असेल वगैरे वगैरे, आणि ती इन्फॉर्मेशन तुम्ही फिलअप करता. सबमिट केल्यानंतर तो डेटा सर्व्हरला जातो. एक्झामचे फॉर्म फिलअप केलेलंच असेल ना, एक्झाम फॉर्म्स करतात ना ऑनलाईन, किंवा आता त्या केसमध्ये तुम्हाला लक्षात येतच आहे की मग अशा त्या टाईप जर मला काही करायचं असेल, त्या टाईपगत मला जर काही म्हणा इनडायरेक्टली मला जर काही करायचं असेल तर त्यासाठी कंपोनंट किंवा त्याला फॉर्म कंपोनंट म्हणलं जातं, तर ते तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता. ठीक आहे, मी आता एक फॉर्म तयार करतोय, युजर नेम आणि पासवर्डचा फॉर्म तयार करतोय. काय करतोय? युजर नेम आणि पासवर्डचा. आता हे बाकीचं काढून टाकतो. सुरुवातीला घ्यायचा फॉर्म टॅग आणि या फॉर्मचा एंड करतोय. हा फॉर्मचा एंड केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये मला आता काय करायचंय, जस्ट युजर नेम आणि पासवर्ड घ्यायचंय. मग असं मी पहिले लिहितो युजर नेम, इथे डायरेक्ट टाईप करू शकतो. आता युजर नेमच्या पुढे काय असतं? टेक्स्ट बॉक्स असतो ना. युजर नेमच्या पुढे काय असतो? टेक्स्ट बॉक्स असतो, टेक्स्ट बॉक्स, बरोबर आहे का नाही? मग टेक्स्ट बॉक्स घ्यायचा असेल तर त्यासाठी टॅग आहे इनपुट टाईप इक्वल टू टेक्स्ट असंच लिहायला लागेल. आणि टेक्स्ट बॉक्सला नाव टाकतो, म्हणजे मला नंतर ज्यावेळेस मी जांगो मध्ये सांगेल त्यावेळेस ते लक्षात येईल. तर नेम इज इक्वल टू काय? T1 असं. एवढं येते का नाही चेक करू. BR टॅग लिहितो. न्यू लाईनला जायचं असेल तर काय? BR. कळतंय? हा BR असाही असतो. कळलंय का? म्हणजे त्याचा काही एवढा विशेष नाही, कारण याला स्टार एंड नसतो. आता एवढा मी चेक करतो, येतोय का ते चेक करतो. रिफ्रेश करतो. इथं आले अक्षर. इथं मग तुम्ही तुमचं युजर नेम वगैरे टाकू शकता. येस और नो. कशामुळे आलाय हा टेक्स्ट बॉक्स? इनपुट टाईप इक्वल टू टेक्स्ट. हे ऍट्रिब्यूट आहे. जेवढे तुम्हाला फीचर बघायचे असेल, कलर वगैरे, तर त्या साईडवर जाऊन चेक करा तुम्ही, भरपूर आहे तिथे. त्याचं नाव आहे, काही टाका नाव, कारण हे नाव मला नंतर वापरायचंय म्हणून मी आत्ता सांगितलं. नेम म्हणजे ह्या कंपोनंटला नाव दिलेले, या कंपोनंटला काय नाव दिलेले? हा T1. हा कंपोनंट म्हणलं जातं, या कंपोनंटला T1 दिलेलं. लक्षात येते? ठीक आहे. आता मला काय करायचं, हा टेक्स्ट बॉक्स आहे. टेक्स्ट बॉक्स साठी काय करायला लागेल? इनपुट टाईप इक्वल टू टेक्स्ट घ्यायला लागेल. ठीक आहे. आता घेतल्यानंतर मला काय करायचंय, BR दिला. मला नंतर काय असतं? पासवर्ड असतो ना. पासवर्ड लिहितो आधी. बरोबर. नंतर मला काय करायचं, पासवर्ड साठी काय येतं रे? इनपुटच टेक्स्ट बॉक्सच असतो ना. आणि याचं नाव चेंज करतो, काय? T2. काही घ्या नाव, तुमचं नाव टाकलं तरी चालेल. आणि इथं BR घेतो. काय घेतो? BR म्हणजे न्यू लाईन्स. नाव चेक दिस. आले? थोडं खाली घेतो याला, खूपच ते एकदम कंजेक्टेड झाले, म्हणजे अजून एक BR टाकतो, चालेल का? बरोबर आहे का? सेव्ह करायचं आणि रिफ्रेश करायचं. नाही, स्पेस काय? स्पेस नाही द्यायचं, तसलं काय द्यायचं. इथं पाहिजे ना आपल्याला. मी इथं वर केले, ते खाली केले ना. इथं पाहिजे ना, बरोबर आहे का? याच्या खाली पाहिजे ना. आले? ठीक आहे. आता मला काय करायचं, इथं मी युजर नेम टाकला, काय टाकला, आणि इथं हे कसं येतं, पासवर्ड कसा आला पाहिजे? डॉट डॉटच्या स्वरूपात आला पाहिजे ना, बरोबर आहे का? असं केलं तर पासवर्ड प्रॉब्लेम होईल ना. मग त्यासाठी काय करायचं, इथं फक्त तो टॅग आहे पासवर्डचा,
जसं इनपुट टाईप टेक्स्ट आहे तसा टॅग आहे काय, कुठला टॅग आहे, पासवर्ड. इथं मी फक्त एंटर करतो. आलं, इनपुट टाईप काय, पासवर्ड ना. आले, आलं सर. म्हणजे तुम्हाला तुम्ही टाईप केल्यानंतर ते डॉट मध्ये जाईल, त्याला तिकडे मिळताना मी जर काही विजन टाकला असेल त्याला विजनच मिळेल, ते तिकडे डॉट डॉट मध्ये नाही जात, कळतंय की नाही. युजरला फक्त ते मास्क मास्क अप्लाय केलं जाईल, मास्केबल केलं जाईल, म्हणजे ते तुम्हाला दिसताना डॉट मध्ये दिसेल. तिकडे तिथं जसं तुम्ही टाईप केले, विजन टाईप केलं असेल तर विजनच जाईल, कळतंय. हे पासवर्ड कशामुळे आला, आता त्यानंतर मला एक बटन घ्यायचं. काय घ्यायचं, एक बटन असतं ना, सबमिट किंवा लॉग इन, रजिस्टर असे बटन असतात. तर बटन साठी परत हाच टॅग आहे, इनपुट टाईप इक्वल टू, बरेच बटन आहे, मी इनपुट टाईप सबमिट घेतो. लक्षात, कुठले घेतो, सबमिट. आणि इथं बटनला एक नाव द्यायचंय, असतं ना रजिस्टर, लॉग इन असे नाव असतात. मग त्याला व्हॅल्यू प्रॉपर्टी वापर. नेम प्रॉपर्टी एवढी गरजेचं नाही, व्हॅल्यू म्हणजे काय, मी जसं लॉग इन म्हणतो, असं म्हणतो, काय म्हणतो, लॉग इन किंवा साइन इन. आले, आलं लक्षात, आले लॉग इन बटन. हे ना, याला क्लिक केलं की तो डेटा तिकडे जाईल. आता काय, हा सबमिट, सबमिट इनपुट टाईप सबमिट म्हणलं की हे बटन आलेलं असं. येस येस, इनपुट, कारण आपण हेच बटन वापरणार आहे. बाकी दुसरं एक बटन आहे, इनपुट टाईप इक्वल टू बटन पण आहे, आलं लक्षात, ते पण आहे, पण आपण जास्त करून हेच बटन वापरणार, आलं लक्षात. आणि अजून एक मी काय घेतो, एक रिसेट बटन घेतो, म्हणजे हे टेक्स्ट बॉक्स मध्ये जो डेटा आहे ना तो क्लिअर केला पाहिजे ऑटोमॅटिक, त्याच्या शेजारीच घेतो. इनपुट टाईप काय, रिसेट. ह्याचं नाव काय करतो, इनपुट टाईप रिसेट देतो, क्लिअर घेतो. काय घेतो, क्लिअर. व्हॅल्यू म्हणजे नाव जे दिसतं ते डोळ्याने, हे जे नाव येते ते व्हॅल्यू आहे. नेम प्रॉपर्टी मला इथं एवढी इम्पॉर्टंट नाही. आता इथं मी डेटा टाकला, क्लिअर म्हणले ऑटोमॅटिकली क्लिअर होईल. झालं, लक्षात झालं, लॉग इनचं स्पीच आलं लक्षात. इथं जर तुम्हाला अजून काय करायचं असेल, हेडिंग द्यायचं असेल तर H1 टॅग आहेच आहे ना आपला, लॉग इन. आले, झाला फॉर्म, कळलं. आता ह्याच्यात मी टाकलं युजर नेम, टाकलं काय असेल इथं पण टाकलं. लॉग इन वर क्लिक केल्यानंतर काही इफेक्ट होईल का, काय नाही. आता इथं पायथॉनचा रोल आहे, कळलं का. आता हा डेटा रिसिव्ह करणं, प्रोसेस करणं, बरोबर आहे का ते सांगणं, हे पायथॉनचा रोल आहे, कळलं का. कारण HTML फक्त काय प्रोव्हाइड करतोय, फ्रंट एंड UI प्रोव्हाइड करतोय. दे आर नॉट प्रोसेसिंग एनी बॅक एंड ऍक्टिव्हिटी, लक्षात द्या, दे आर नॉट प्रोसेस एनी बॅक एंड ऍक्टिव्हिटी. आता इथं मी काय करणार, बॅक एंड काय करणार, पायथॉन लावणार, म्हणजे जांगो किंवा फ्लास असेल, कळते की नाही, लक्षात येते. म्हणजे मी टेक्निकली सांगायचा प्रयत्न करतोय, म्हणजे पायथॉन आलं किंवा कुठली वेब टेक्नॉलॉजी असेल, PHP असेल, .NET असेल, इट कॅन बी एनी टाईप ऑफ दिस, आलं लक्षात घेणार, लक्षात येतं. त्यामुळे त्या हिशोबाने बघा. आणि दुसरी गोष्ट, मी जरा खाली सर्च करत होतो की बऱ्याच डेव्हलपर PHP दिसतात, जावा दिसतात, फ्लास जांगो मध्ये म्हणजे असे कमी दिसतात जरा, कारण एवढं पॉप्युलर आहे, ते वाढत चालले आता. पण पायथॉन मधल्या साईड खूप कमी वाटतात मला ऍक्च्युली, म्हणजे पायथॉन मध्ये डेव्हलप केले. त्यामुळे तुम्ही एक फायदा घ्या लवकर, आपलं एंट्री, म्हणजे डेटा सायन्सला तर तोडच नाहीये, म्हणजे त्याला काही प्रश्नच नाहीये, त्याला तर पॅकेज तर ग्रोईंग मध्येच आहे, त्याला काही हे नाही. पण इनिशियल लेवलला एफर्ट खूप आहे त्याचे. एकदा एफर्ट घेतलं, एंट्री मारलं तर झाले. तुम्ही दोघी फ्रेशर आहे, मी तुम्हाला सारखं सारखं टॉर्चर करतोय की तुम्ही त्या अँगलने थोडासा विचार करा, म्हणजे पटकन. कारण एज्युकेशन इज नॉट मॅटर, कळतंय की नाही, एज्युकेशन मध्ये काही नाहीये. आणि इंडस्ट्रीला मी फ्रँकली सांगतोय, तुम्ही किती शिकलाय हे इंडस्ट्रीला देणे घेणं नाहीये. त्यांना फक्त बिझनेस करायचा असतो, त्यांना फक्त काय करायचा असतो, बिझनेस करायचा असतो.
तुम्ही डिग्री डिस्टिंक्शन आहे का, गोल्ड मेडलिस्ट आहे का, अजून काही वर्ड काय ते अजून वर्ड टॉपर आहे, त्यांना देणं घेणं नाही. तुम्हाला त्यांचं काम सांगितलेलं कळलं, करता आलं, ते खुश, तुम्ही खुश. आलं लक्षात. मी परत परत तेच सांगतो. मग त्याच्यावर तुम्ही किती लक्ष द्यायचं ते तुम्ही डिसाईड करा. मी सारखं सारखं ते का म्हणतोय, कारण हाय आता तशी गरज आहे. इंडस्ट्री तुम्हाला अँगलनी त्या युनिव्हर्सिटीच्या हिशोबाने बघतच नाही आता. तुम्ही किती तिथं पाट्या मारल्यात, किती गेलेत, किती लेक्चर केल्यात, किती बसल्यात, त्यांना माहिती आहे काय ते त्यांचे तिकडं काय मिळतंय, काय होते, त्यांना सगळ्यांना माहिती आहे. इंडस्ट्रियल लक्ष देते का, म्हणजे वस्तुस्थिती समजून घ्या. म्हणजे त्या पद्धतीने हे करून घ्या, म्हणजे सांगायचा प्रयत्न. ठीक आहे, एवढं फोटो काढता म्हणजे कसं होईल. थांबा एक मिनिट. स्क्रीन जवळ घेतो म्हणजे लक्षात येईल, आलं लक्षात. झालेलं लिहून काढा किंवा रन करा, कळलंय का काय, फक्त टाईप करायचं आणि बघायचं. थांबा एक मिनिट. आता करा, ग्रुपवर द्या टाकून म्हणजे कळतं. आणि हे लगेच करा म्हणजे सोपं जाईल. लक्ष देते का, हे आता करा पटक्यानी, लगेच एक 10 दिवसात तुम्ही स्वतःची वेबसाईट तयार करू शकता, एवढी कॅपेबिलिटी आली पाहिजे. म्हणजे प्रोफेशनली नाही एवढी वेबसाईट, पण आपण 40% त्या अँगलनी करू शकतो. 40% त्या 30 ते 40% आपण त्या अँगलनी करू शकतो युजिंग पायथॉन. हा करू शकतो. बॅकएंड सांगतोच की, पायथॉन सांगितलेच की आता. जँगो हा, तू फक्त मॅनेजरची काम कर. तो असा प्रोजेक्ट कर, कॉलेज म्हणलं पाहिजे अरे काय जँगो कुणाला बघा, टीचरला जँगो माहित नाही, खोटं बोलत नाही. क्लास जँगो पण माहित नाही त्यांना, बी फ्रँकली सांगतो ऑनेस्टली. हा अजिबात नको. टीचिंग मध्ये जाऊन वाटोळ करून नका घेऊ. असं देते काय, इंडस्ट्री मध्ये जावा, 10 वर्ष बसा, कमवा आणि 20 वर्ष एन्जॉय करा. कळते का मग. ठीक आहे. हे झालं माझं युजर नेम आणि काय पासवर्डचं झालं काही नाही. ठीक आहे, हे तुम्ही तुमचं बघून घ्या. म्हणजे कसं करायचं टेक्स्ट बॉक्स मी ह्याच्यात पासवर्ड कसा घ्यायचा, बटन कसं घ्यायचं, क्लिअर बटन कसं घेतलं ते सांगितलं, लक्षात येते. आता ठीक आहे, मी थोडासा एक कंपोनंट घेतो. एक ऑनलाईन फॉर्म मला डिझाईन करायचा आहे, ज्याच्यामध्ये समजा एखादा एक्झाम फॉर्म असेल तुमचं, मी जास्त करत नाही, ज्याच्यामध्ये तुमचे ते बेसिक कंपोनंट आले पाहिजे. ठीक आहे, आता एक याच्यात म्हणतोय नेम म्हणतोय एक्झाम फॉर्म डिटेल्स. असं मी म्हणतो, याच्यात मी नेम म्हणतो, जास्त घेत नाही आता. टेक्स्ट बॉक्स ऑलरेडी माहिती, नेम झाला. ठीक आहे, आता हे बाकीचं खालचं काढून टाकतो जरा. चला, नेम झाला. मला काय घ्यायचंय, जेंडर घ्यायचंय. म्हणजे एखादा एक्झाम फॉर्म असेल ना, पण जेंडर असतोच ना, तर जेंडरला कुठलं बटन असतं, ते टिक करतो ना, त्याला काय म्हणतात, आपण टिक करतो ना, जनरली काय म्हणतात त्याला, रेडिओ बटन किंवा ऑप्शन बटन म्हणतात. बरोबर, तुझं तर .NET झाले, तुला माहितच पाहिजे. रेडिओ किंवा ऑप्शन बटन म्हणलं जातं, टेक्निकली नाव देणार तो. आता मी जेंडर करतोय, परत त्याला तोच सिंटॅक्स आहे, काय इनपुट टाईप इक्वल टू सगळे फॉर्मचे आले. फक्त एवढं लक्षात ठेवा, हे फॉर्म मध्ये लिहायचं, बाकी काय नाही लिहायचं. इनपुट टाईप इक्वल टू काय, रेडिओ. त्याचं नेम देतो, रेडिओ बटनला काहीतरी नाव देतो, आर देतो, आर फॉर रेडिओ. असं नेम बी, ज्याला जी प्रॉपर्टी सांगतो तिथे एवढे लक्षात ठेवा, बाकीचे फापट पसारा तिकडे आहे तुम्हाला. आलं लक्षात, इथं व्हॅल्यू प्रॉपर्टी आहे, इथं नेम प्रॉपर्टी. आलं लक्षात ठेवा, कारण मला माहिती आहे की त्याच्यात किती यूज होतात किती नाही. हा, एखादी लागली कलर वगैरे चेंज करा, बघू शकता. त्याच्यात काय आता एवढं गुगल आहेच आहे, त्याच्यात भरपूर मटेरियल आहे. तर ठीक आहे, नेम आर, आणि मला काय करायचंय, किंवा ठीक आहे मेल करतोय, ठीक आहे आर होते, राहू द्या. आणि ह्याची व्हॅल्यू प्रॉपर्टी मला महत्वाची, व्हॅल्यू म्हणजे त्याचं नाव, ही मी डायरेक्ट पायथॉन मध्ये वापरणार ही व्हॅल्यू.
आणि हे डिस्प्ले करायचं, हे मेल. रन केल्यावर बघू आपण, मेल झालं. नंतर मला दुसऱ्या लाईनला काय घ्यायचंय, फिमेल घ्यायचंय. फिमेलला काय घ्यायचं तसंच घेणार, फिमेल फिमेल फिमेल. हे काय घ्यायचं, फिमेल. झालं. नाउ चेक दिस. हे बघा आता हे काहीतरी खाली येते ना, एकच लाईन काय करायचं, मेल खाली घ्यायचं, काय काय टाकायचं, जेंडरच्या पुढे काय टाकायचं, हा आला नाही, अरे बिहार ना, समजून घ्या, आलंय का, बरोबर का. आता इथं मी काय करतो, इथं फिमेल घेतले बघा, तर मी दाखवते आता. रेडिओ बटन कसं गेलं, रेडिओ इनपुट टाईप काय, रेडिओ, बरोबर का. इनपुट टाईप रेडिओ. नेम प्रॉपर्टी ही दोघांची सारखीच ठेवायची, हे मी फिक्स सांगतो. आलं लक्षात, दोघांची सारखीच ठेवायची. काय नाव दे, इथं समजा तुम्ही पी दिलं तर इथं पण काय पाहिजे, पीच पाहिजे. आलं लक्षात. नंतर ही व्हॅल्यू प्रॉपर्टी मला पायथॉन मध्ये लागणार आहे, त्यामुळे ह्या बटनावर क्लिक केलं की काय मिळलं पाहिजे त्याला, मेलवर क्लिक केलं असं झालं. आणि ह्या बटनावर क्लिक केलं की त्याला काय मिळेल, फिमेल. ही व्हॅल्यू प्रॉपर्टी आता यूज होणार नाही, पण मी ज्यावेळेस पायथॉन वापरेन बॅकएंडला त्या केसला तुम्हाला लक्षात येऊन जाईल. आता मी काय केलं, मी मेलवर क्लिक केलं, हे जे नावं दिसतात मेल फिमेल, ही नावं इथली. जे मला UI वर नावं दिसतात ती कुठली आहे, हा पार्ट आहे, दिसतोय ना, हा पार्ट. लक्ष, हा टॅगचा तुमचा एंड झालाय. त्याला कुठल्या इनपुट टाईपला क्लोजिंग टॅग नाही, सगळे ओपनिंगच आहे. आणि हा मेल आहे. बऱ्याच वेळा तुम्हाला असं दिसेल WT स्कूलला असं स्लॅश दिसेल, तेही चालेल. ओपनिंग क्लोजिंग एंड केलेलं आहे. आलं, ओपनिंग क्लोजिंग काय केलेलं आहे, एंड केलंय. ठीक आहे. मेल आणि हे फिमेल हे नावं इथून. आता इथं मी काय करू शकतो, दोन्ही पैकी एकाला क्लिक करू शकतो, येस ऑर नो, आयदर मेल किंवा फिमेल. आलं लक्षात, कळलं. रेडिओ बटन, याला रेडिओ बटन म्हणायचं. याला डबल कोट दिलं तरी चालेल, म्हणजे तेही सांगतो, म्हणजे काय त्याचा तुम्हाला इश्यू नाही व्हायचा. नावं चेंज होता कामा नये, हे टॅग आहे, कळतंय का. हे जे मी गोल इथं जे काय म्हणलेले की नावं चेंज होता कामा नये. इनपुट टाईप टेक्स्ट, इनपुट टाईप पासवर्ड, तर डोंट चेंज नेम ऑफ दॅट पर्टिक्युलर टॅग पॉइंट. झालं. आता मला काय घ्यायचंय, जेंडर झाल्यानंतर मला चेक बॉक्स घ्यायचा. कोर्सेस असेल आता किंवा सब्जेक्ट असेल, सब्जेक्टला चेक बॉक्स असू शकतो की मला 4 सब्जेक्ट सिलेक्ट करायचे, 2 सब्जेक्ट आहे, किंवा त्याला इलेक्टिव्ह सब्जेक्ट आहे, आयदर दिस किंवा दिस. असं मी कन्सिडर करतो, किंवा इथं मी सब्जेक्ट लिहितो, जास्त लिहित नाही सब्जेक्ट. परत सब्जेक्ट लिहिल्यानंतर मी इथं काय करतोय, BR टाकतोय. काय टाकतोय, BR. आणि इथे इनपुट टाईप काय टाकतोय, इनपुट टाईप चेक बॉक्स. चेक बॉक्सच आहे ना, इनपुट टाईप काय, चेक बॉक्स. ह्याचं नाव काय टाकू, एक वेगळं नाव टाकतो C1. आणि यालाही व्हॅल्यू टाकतो, याला देतो पहिलं, ह्याला सब्जेक्टचं नाव देतो, ह्याचं नाव देतो पायथॉन. ही व्हॅल्यू प्रॉपर्टी मी ह्याला वापरणार आहे, बॅक एंड पॉइंट ऑफ व्ह्यू वापरणार आहे. इथं पायथॉन देतो, झालं. आणि इथं BR देतो. एवढं चेकबॉक्स येते का, चेक करतो मी, आलंय का, येस ऑर नो, येस ऑर नो. ठीक आहे. आता अजून एक सब्जेक्ट घेतोय, जावा, असं समजा. इनपुट टाईप चेक बॉक्स, नेम C2, व्हॅल्यू समजा त्याची घेतो जावा. हे व्हॅल्यू प्रॉपर्टी बॅकएंडला यूज होईल, इथं जावा. ठीक आहे. नाव चेक दिस, रिफ्रेश करायचं फक्त, आले का, येस ऑर नो, कळले. म्हणजे इनपुट टाईप चेक बॉक्स, नेम काय असेल, नेम आता काही घ्या, वेगवेगळं नावं घ्या. ही व्हॅल्यू प्रॉपर्टी मी बॅकएंडला बघणार आहे, आयदर पायथॉन किंवा जावा असेल वगैरे वगैरे. आलं लक्षात. म्हणजे ह्या पद्धतीने. आता इथं मी काय इथं डिझाईन करत नाही, मी फक्त कन्सेप्ट क्लिअर करतोय. तुम्ही चांगलं डिझाईन करू शकता, फॉर्म चांगला डिझाईन करू शकता. आलं लक्षात. मग तुम्ही चांगलं, जेवढं फॉर्म चांगला डिझाईन करेल तेवढं तुमचं पेजेस चांगले दिसणार, तेवढं पेजेस तुमचे काय दिसणार आहे, चांगले दिसणार आहे. लक्षात येतं का, तेवढे पेजेस तुमचे अट्रॅक्टिव्ह दिसणार आहे.
तुम्हाला टॅग माहित पाहिजे की कुठला टॅग कुठल्या मोमेंटला फेकायचा, हे जर नॉलेज असलं पाहिजे. आता ऍक्च्युली काय होतं, बरेचसे आयडिया असे आहे की ड्रॅग ड्रॉप आहे. तुम्हाला रेडिओ बटन घ्यायचं ना, ड्रॅग करा ड्रॉप करा, ड्रॅग करा ड्रॉप करा, कळतंय की नाही? इंडस्ट्रीमध्ये असं काही करत नाही बसत. किंवा काही आयडिया असे ऑटो जनरेट आहे की तुम्हाला डायरेक्ट येते तिथे, आलं सगळं. पण त्यातलं नॉलेज असलं माहित पाहिजे. आता एखादा रेडिओ बटन ड्रॅग ड्रॉप माहिती आहे, पण त्याला नंतर लक्ष यातलं रेडिओ कुठे आहे, तो म्हणतो ह्याच्यात आहे ते, असं कारण नको. त्यामुळे ऍटलिस्ट बेसिक टॅगचं नॉलेज पाहिजे. कारण इंडस्ट्रीमध्ये हे सगळं ड्रॅग ड्रॉप होतं. आयडिया आहे भरपूर, टेक्स्ट बॉक्स घ्यायचा, तिथून फक्त जसं MS पेन मध्ये आपण ड्रॅग करतो, बरोबर का? ड्रॉइंग करताना काय करतो, तसं सिलेक्ट करतो, तसे तिथं कंपोनंट आहे, तसे तुम्ही ड्रॅग ड्रॉप करू शकता. पण मला एवढं कळतं की ऍटलिस्ट बेसिक नॉलेज माहित पाहिजे. बाबा उद्या कळलं तर पाहिजे ना, हे जी व्हॅल्यू प्रॉपर्टी आहे, हे नेम प्रॉपर्टी आहे, हे तर कळलं पाहिजे. लक्षात घ्या, जर कळलं नाही तर मग उद्या जर मॉडिफिकेशन आलं की मग तेवढा वेळ लागू शकतो. पण त्याच्यात शोधा, हे करा. त्यामुळे थोडं बेसिक टॅगचं नॉलेज पाहिजे. ठीक आहे, आता झाल्यानंतर मी अजून एक घेतोय, म्हणजे लक्षात येईल, म्हणजे फॉर्म कॉम्पोनंट माझा कम्प्लीट होऊन जाईल. असा एक लिस्ट बॉक्स असतो आणि त्या लिस्ट बॉक्स मधून तुम्हाला सिलेक्ट करायला लागतात. त्याला मी आता कसं करतो, कोर्सेस म्हणून इथं BR देतोय, कोर्सेस, आणि ह्याचं आहे सिलेक्ट. सिलेक्ट आहे, सिलेक्टचा एंड करतोय. ओके, आणि ह्याच्यामध्ये ऑप्शन लिहितो. ऑप्शन मध्ये लिहितोय आता BE. ऑप्शनचा एंड करतो. आधी मी सिंपल लिहितोय ME, कधी बीटेक. BCS, ठीक आहे, असं लिहितोय. शेवटचं आहे, ठीक आहे, असं लिहिलेलं. हे एवढं मी चेक करतो काय दिसतं ते. आलंय का, काय दिसतंय? ऑडिट आले, असं येते ना तुम्हाला, इथलं तुम्ही सिलेक्ट करू शकता, बरोबर आहे का? आलं. हे मला हे बटन खाली पाहिजे, तर इथं मी काय टाकतो, इथं BR टाकतो. काय टाकतो? BR. अजून खाली पाहिजे असेल तर BR. हे चेक केल्यावर कळतच आपल्याला. आले ऑडिट, बरोबर ना? असं करता तुम्ही सिलेक्ट. त्याला सिलेक्टेड बॉक्स म्हणलं जातं, किंवा त्याला काही लिस्ट बॉक्स, कॉम्बो बॉक्स सुद्धा म्हणलं जातं. ठीक आहे, म्हणजे असं एक जनरली मेजॉरिटी हे कंपोनंट असतात तुमच्या त्या HTML वर. रेडिओ बटन, सब्जेक्ट वगैरे वगैरे असे चेक बॉक्सेस, सिलेक्टेड बॉक्सेस. इथं मी थोडस नाव टाकतो याचं, इथं नेम. नेम हा, इथं काय लिहितोय, नेमला L1 लिहितो, किंवा लिस्ट देतोय, काहीतरी नाव देतोय, काहीतरी नाव दिलेलं. आता ह्याच्यामध्ये काय दिसतंय बघा, सिलेक्ट मध्ये माझं काय दिसतंय इथं, मला हे ऑप्शन दिसतात का? हे ऑप्शन कशामुळे येतात नावं, हे बाहेर जे लिहिलेले, कळतंय का? बीटेक, BCS. आता ज्यावेळेस मी बॅकएंडला पायथॉन यूज करेन ना, त्यावेळेस इथं व्हॅल्यू प्रॉपर्टी महत्वाची आहे. ती व्हॅल्यू प्रॉपर्टी देतो, म्हणजे युजरनी हे जर सिलेक्ट केलेलं असेल तर त्याला व्हॅल्यू काय मिळून जाईल, BE. काय मिळून जाईल? BE मिळेल. जर युजरनी बीटेक सिलेक्ट केलं तर त्याला पायथॉनच्या बॅकएंडला बीटेक मिळून जाईल. शक्यतो सारखंच लिहायचं. हा सेम द्यायचं, कारण काय होतं, व्हॅल्यू प्रॉपर्टी सर्व्हरला मिळते. म्हणजे तुम्ही समजा BE सिलेक्ट केलं आणि तुम्ही व्हॅल्यू प्रॉपर्टी काहीतरी BCS दिलं तर चुकीचं होईल ना. लक्षात येते का? कारण ते सर्व्हरला जातं, सबमिट केल्यानंतर तो डेटा कुठे जातो, सर्व्हरला जातो. असं नको ना व्हायला, युजरनी BE सिलेक्ट केलं आणि सर्व्हरच्या त्या डेटाबेस मध्ये काहीतरी BCS जाते, मग इनव्हॅलिड असेल ना. लक्षात येतं. त्यामुळे शक्यतो ते नाव सेम पाहिजे. त्यामुळे ते नाव असं डिफरंट नको. इथं आता मी व्हॅल्यू प्रॉपर्टी टाकतो इथं. ओके,
900 जेवढं सांगते तेवढंच आहे. आता ह्याच्या प्रॉपर्टीज तुम्ही त्या लेवलनी बघा तिथं. 931 आले. इथं काय व्हॅल्यू प्रॉपर्टी दिसलं. ज्यावेळेस मी सिलेक्ट करन, ज्यावेळेस सबमिट करन, त्यावेळेस हे बीटेक सिलेक्ट केलेलं हे तुम्हाला दिसतंय, पण ऍक्च्युली मशीनला कुठलं मिळणार आहे ही व्हॅल्यू. कळलं काय? सर्व्हरला आलं लक्षात. म्हणजे सर्व्हरला हे नाव मिळणार. हे नाव जर चुकीचे टाकलं तर तिकडे चुकीचं रजिस्टर होईल. आलं लक्षात. लक्ष येते मला काय म्हणायचं. म्हणजे हे झालं तुमचं रजिस्ट्रेशन. फोटो काढून घ्या, अर्धा अर्धा काढा. एक मिनिट अर्धा काढा, काढायचं BR पण झालं. झालं BR झालं. थांबा एक मिनिट वर घेऊ दे. थांबा एक मिनिट. GUI पण दाखवतो. झालं. जे ऑनलाईन आहे त्यांचं क्लिअर जास्त आहे, कारण ते समोर स्क्रीन मग तुमच्यापेक्षा ती क्लिअरिटी छान आहे त्यांची. हे प्रोजेक्टरच आहे ना ते. हा स्क्रीनशॉटच चांगलंच येते ते. ठीक ठीक आहे. लक्षात आलं. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये आता मला इथं केल्यानंतर हे मला ऍटलीस्ट बेसिक लेवल फॉर्म झालं. ह्याच्या रिलेटेड अजून भरपूर आहे मटेरियल, तर तुम्ही WC च्या स्कूलवर जाऊन चेक करा, त्याच्यात तुम्हाला नाही. कारण शेवटी आपल्या वेबसाईट मध्ये फॉर्म असतात किंवा जे आपला कंटेंट असतो, ब्लॉग सारखा कंटेंट असतो, मग ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी आपल्याला इथं करायला बरोबर आहे. त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. ह्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. आता हे बाकीच्या गोष्टी तुम्हाला तिथं तुम्ही तुमच्या लेवलनी जेवढी प्रॅक्टिस करतात तेवढं तुम्हाला ते बेटर राहील HTML ची, किंवा त्या हिशोबाने राहील. म्हणजे हे बेसिक फॉर्म कंपोनंट आहे की ज्याच्यामध्ये टेबल टॅग पण महत्वाचा आहे, काल सांगितलेला, आणि आताचा फॉर्म कंपोनंट. म्हणजे हे दोन गोष्टी तुमच्या दृष्टीने जास्त महत्वाचं. बाकीचे माझ्या दृष्टिकोनातून एवढं काय महत्वाचं वाटत नाही. आणि हेडिंग टॅग वगैरे असं, BR टॅग असं, बस एवढं जरी एवढं HTML मध्ये केलं तर दॅट येणार. म्हणजे फॉर्म टॅग जे जे आता मी कंपोनंट सांगितलेले ते, आणि टेबल टॅग, या दोन गोष्टी तुमच्या दृष्टीने महत्वाच्या आलं लक्षात. आणि BR टॅग वगैरे हे बेसिक माहितच आहे, किंवा त्या हिशोबाने येणार. म्हणजे हे ऍटलीस्ट हे टॅग तुम्हाला तेवढं करणं गरजेचं आहे, किंवा नेसेसिटी येणार आलं लक्षात. अजून बरेचसे टॅग आहे, भरपूर टॅग आहे. ज्यावेळेस एक रिअल लाईफ मध्ये आपण एखादी वेबसाईट डिझाईन करतो त्यावेळेस बरेचसे टॅगचं आपल्याला इन्व्हॉल्वमेंट होतं. पण एक ते कसं होतं, आता आपण किती सांगितलं, ज्यावेळेस आपण प्रोजेक्ट वर्क करतो त्यावेळेस आपल्याला त्याचा फायदा होतो की बाबा मला हे घ्यायचं, हे घेण्यासाठी मला गुगलवर काय सर्च करायचं, त्यावेळेस आपण जे हातपाय आलावतो ते जास्त महत्वाचं आले. आता बाबा मला ही अशी रिक्वायरमेंट आहे, मला इथं अमुक अमुक इथं घ्यायचं, ह्याच्यासाठी काय आहे का, मग ते सर्च करणे. सर्च केल्यानंतर तो कोड फाइंड आउट झाल्यानंतर ते चेक करणे, मला रिक्वायरमेंट कशी आहे, त्यानुसार ते जे काय असेल त्यातला भाग तो एक्स्ट्रॅक्ट करणे, आणि तो फायनली काय करणे, तुमच्या कोडवर ऍड ऑन करणे. कळलं का? म्हणजे हे जनरली कंपनीमध्ये चाललं जातं. कंपनीमध्ये सगळे कॉपी पेस्ट पेंटरच असतात, कोणी डोकं लावत नाही. फक्त ते आहे त्या ह्याच्यात काय काय म्हणतात त्याला मॉडिफिकेशन करता आलं पाहिजे. आलं लक्षात. त्यामुळे हे स्मार्टपणा थोडासा आला पाहिजे. आलं लक्षात. स्मार्टपणा हा तेवढा आला पाहिजे. त्यामुळे ते गोष्टी कुठल्या मला पाहिजे, कुठल्या नाही, कुठली गरज आहे, कुठला पार्ट एक्स्ट्रॅक्ट करायचा, ह्या गोष्टी आपल्याला त्या लेवलनी कळल्या पाहिजे. तर हे बेसिक झालं. आता मी थोडस मेन म्हणजे जर तुम्ही या साइड कडे गेला
इथे दाखवलेले कलर वगैरे जे आहे ते जरा थोडस बघा. जे महत्वाचं वाटतंय ते पॅरेग्राफ ऍट्रिब्यूट कुठले कुठले आहेत थोडस बघा, त्याचे जे एक्झाम्पल आहे. ते मीडिया वगैरे काय बघायची गरज नाही, म्हणजे ऍक्च्युली हे जे पण एपीआय पण काय बघू नका, काय ते जे तुम्हाला आता एवढं गरजेचं नाही. त्यानंतर म्हणजे ह्या बेसिक पार्ट तेवढा बघणं गरजेचं आहे, तेवढं फक्त लक्षात ठेवा. आता ह्याच्यामध्ये हे झाल्यानंतर ज्यावेळेस तुमचं होईल त्या अँगलनी किंवा त्या हिशोबाने किंवा त्या अँगलने तुमचं होईल, तर एक अजून एक टॅग सांगतो, लिस्ट टॅग आहे. तो लिस्ट टॅग काय आहे ते बघा, इथे दिसतंय तुम्हाला, हा लिस्ट टॅग आहे. ह्याला अनऑर्डर म्हणलं जातं आणि ह्याला ऑर्डर म्हणलं जातं. ते एक लगेच सांगून टाकतोय म्हणजे वापरणं होतंय ते. फॉर्म टॅग लागत नाही त्याला. फॉर्म टॅग फक्त कधी घ्यायचा, ज्यावेळेस बटन चेक बॉक्स असेल तरच फॉर्म टॅग घ्यायचा. कळलं? हा एक नियम लक्षात ठेवा. आलं लक्षात? म्हणजे आणि ह्याच्यामध्ये अजूनही प्रॉपर्टी येणार आहे, पण ती मी जँगो मध्ये डायरेक्ट सांगेन. ऍक्शनिटी आणि मेथडिटी. ऍक्शनिटी आणि काय मेथडिटी डायरेक्ट लक्ष येते की डायरेक्ट. त्यामुळे मी ती जँगो मध्ये सांगेन. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये फॉर्म काढून टाकतोय. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये मला काय घ्यायचं, लिस्ट टॅग घ्यायचंय. तर लिस्ट साठी माझा जो काय टॅग आहे इथं जे काय दिसतंय हे हा घ्यायचा 1. हे ऍटम आहे 1 2 3, हाताने नाही लिहिलं, 1 2 3 4 हाताने लिहिलं नाहीये. तर त्यासाठी टॅग आहे ऑर्डर लिस्ट. कुठला टॅग आहे? ऑर्डर लिस्ट. आणि इथं एंड करतो ओएल. आणि ह्याच्यामध्ये आतमध्ये मला प्रत्येकाचा ऍटम लिहायचा आहे, तर इथं लिहितो एल आय मी टाकतो इथं समजा पायथॉन, आणि इथं एल चा एंड करतो. एल नी काय केलं जाईल, ऍटम रिप्रेझेंट केला जाईल. ऍटम काय केला जाईल, तो रिप्रेझेंट केला जाईल. बघा आता रन केल्यानंतर बघा कसं दिसेल. दिसतंय 1 पायथॉन, म्हणजे हा शब्द कुठं लागलाय, हे ऑर्डर लिस्ट. ऑटोमॅटिकली एक एकने इन्क्रीमेंट होईल. नंतर मी काय करतोय, समजा जावा दिलं, C++, झालं. पायथॉन, जावा आणि C++, त्याला म्हणतात ऑर्डर लिस्ट. त्याला काय म्हणतात, ऑर्डर लिस्ट. मला आता एबीसी पाहिजे नसेल, इथं एबीसी पाहिजे नसेल तर इथं मी फक्त काय करतो, टाईप ऍट्रिब्यूट लिहितोय, म्हणजे टाईप इज इक्वल टू काय लिहितो, ए म्हणतो. काय दिसतंय बघा आता, आले आले. म्हणजे जसं तुम्ही चेंज करताना तसं बाय डिफॉल्ट 1 2 3 असेल. रोमन मध्ये पाहिजे नसेल, रोमन मध्ये पाहिजे नसेल, कॅपिटल आय केलेलं आहे तर मला हे सगळं रोमन मध्ये दिसलं. आलं लक्षात? म्हणजे हे फीचर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. शक्यतो आपण 1 2 3 वापरतो, पण हे माहित पाहिजे बाय डिफॉल्ट ते आहेच. वाटलंच तर मी इथं लिहितोय ए, म्हणजे लक्षात येईल. झालं. हे झालं ऑर्डर लिस्ट. मला काय पाहिजे, असं पाहिजे, जे काही इथे दिसतंय ना, मला असं पाहिजे, डॉट असेल, स्क्वेअर असेल, असं मला पाहिजे. दिस इज कॉल्ड एज अनऑर्डर लिस्ट. काय म्हणतात, अनऑर्डर. म्हणजे काय, असं कुठल्या प्रकारचं सिक्वेन्स नाही. मग इथं काय करायचं, अनऑर्डर साठी यूएल. कुठला टॅग आहे, यूएल. मी असं लिहितोय तो ऑर्डर लिस्ट, ठीक आहे, यूएल असं इथं लिहितोय. असं काहीतरी H1 लिहितोय, म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. H2 लिहितोय, अनऑर्डर लिस्ट. बरोबर का, इथं ऑर्डर लिस्ट. इथे एल लिहितो. एल मध्ये मी काहीतरी टाकतोय आता, काय ऑर्डर लिस्ट मध्ये काहीतरी कोर्सेस टाकतो, बीटेक. याचा एंड करतो.
आले? येस और नो? म्हणजे इथं काय हे दिसतंय, दिस इज कॉल्ड ॲज अनऑर्डर लिस्ट, दिस इज ऑर्डर लिस्ट. आलं लक्षात येईल डायरेक्ट. आता ह्याच्यामध्ये मी जर टाईप इक्वल टू स्क्वेअर केलं, दिसले? मगाशी डिस स्क्वेअर सर्क्युलर होतं, डिस होतं, स्क्वेअर आलं, दिसतंय का? स्क्वेअर. म्हणजे असे वेगवेगळे टाईप्स आहेत त्याचे, तुम्हाला जसं वापरायचं तसं तुम्ही वापरू शकता. कळते? फोटो काढायचा. झालं? झालं? ठीक आहे. ठीक आहे, आता महत्वाच्या पॉइंट कडे येतोय. ठीक आहे. त्याच्यामध्ये सीएसएस हा एक रोल महत्वाचा आहे. बऱ्याच वेळा कंपनीमध्ये गेल्यानंतर सीएसएस येते का ते विचारलं जातं. सीएसएस म्हणजे काय टेक्निकली समजून घ्या. सीएसएस मध्ये कॅस्केडिंग स्टाईल, म्हणजे आता बऱ्याच वेबसाईट आपल्याला अशा दिसतात किंवा ते हीच वेबसाईट बघा, त्याचं कलर कॉम्बिनेशन असेल, इथं बघा इथलं कलर कॉम्बिनेशन बघा, बरोबर आहे का नाही? किंवा इथं बघा ह्यांचे कलर कॉम्बिनेशन असेल. आता मला जर तो चेंज करायचा असेल, इथं जो मला तो चेंज करायचा असेल, डेव्हलपर काय करेल, त्या टॅग मध्ये जाईल, जिथं कलर असेल तिथं तो कलर चेंज करेल, कोड मध्ये जाईल. आणि आता असे भरपूर पेजेस असू शकतात वेबसाईटचे, म्हणजे प्रत्येक पेजेस मध्ये जाणं, तिथं मग तो चेंजेस करत बसणार. रिक्वायरमेंट ह्या कलरची अमुक अमुक आहे, त्यानुसार तो सगळे चेंजेस काय करणार, करायचा प्रयत्न करणार. पण ह्या गोष्टी करत असताना जर समजा त्याच्यात एका वेबसाईट मध्ये 100-200 पेजेस असेल आणि 200 पेजेस एवढे चेंज करणं, परत त्याच्या कोड मध्ये जाणं, आणि तो कोड काय बराच मोठा असू शकतो. आता बघा आपण जसं एक फॉर्म डिझाईन केला, तो कोड किती लाईनीचा झाला, बरोबर आहे ना? मग असा कोड कितीतरी लाईनीचा असू शकतो. मग अशा केसमध्ये ह्युमन बिईंग पॉइंट ऑफ व्ह्यू इट इज व्हेरी डिफिकल्ट. आलं? मग जनरली काय केलं जातं, इथं हे जे काय पेज आहे ह्याच्यात फक्त तुमचं काय दाखवलं जातं, टॅग असतात, आणि डिझाईनचं जे पेज असतं ते वेगळं असतं. डिझाईन म्हणजे काय, कुठला कलर पाहिजे, ह्या लिस्ट टॅगला कुठला कलर पाहिजे, या बॉडी टॅगला कुठला कलर पाहिजे, किंवा टेक्स्ट बॉक्सला कुठला बॅकग्राऊंड कलर पाहिजे, टेबल असेल तर टेबलच्या हिशोबाने
बॉर्डर कलर कुठला असला पाहिजे वगैरे वगैरे, किंवा कुठला फॉन्ट असला पाहिजे. मग ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी जे आहे ज्याला डिझाईन म्हणलं जातं ते एका फाईलमध्ये स्टोअर केलं जातं, एका फाईलमध्ये काय केलं जातं, मॅनेज केलं जातं. आलं लक्षात. इथं कुठेही तुम्हाला कलर वगैरे असं वापरणं तुम्ही चुकीचं आहे. आलं लक्षात. असं कलर वगैरे, कारण काय होईल मग नंतर जर चेंजेस करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला काय करायला लागेल, प्रत्येक वेळी त्या फाईलमध्ये जाणं आणि ते चेंजेस करायला लागेल. कळते की नाही? इट इज व्हेरी टू डिफिकल्ट. इट इज व्हेरी टू डिफिकल्ट आहे, कारण असे लाखो पेजेस असू शकतात. म्हणजे लाखो म्हणजे म्हणण्यापेक्षा भरपूर पेजेस असू शकतात. मग इथं प्रत्येक टॅग मध्ये जाणार, मग ह्याचा कलर बाबा कुठला, मग तिथं त्यांनी सांगितलं कस्टमरनी ऑरेंज सांगितलाय, इथं कुठला बाबा, इथं ब्लॅक सांगितलाय, इथं ब्ल्यू सांगितलाय. असं जर ऍज अ ह्युमन बिंग पॉइंट ऑफ व्ह्यू जर तुम्ही करायचा प्रयत्न केला, इट इज टू मच हेक्टिक, टू मच कॉम्प्लेक्स लेवल. आलं लक्षात की नाही? म्हणजे आणि त्या केसमध्ये बरंचसं काही तुमचं राहूही शकतं, चुकाही होऊ शकतात. आलं लक्षात करा. कारण चेंजेस करायचे म्हणलं की ऍज अ ह्युमन बिंग पॉइंट ऑफ व्ह्यू तुमचे काहीतरी मिस्टेक होणारच आहे इंडियात, किंवा काही ठिकाणचं तुमचं चेंजेस करायचं राहू शकतं इंडियात. म्हणजे आता एखादे 4-5 पेजेस असेच तुमचे सुरू लेआउट होऊ शकतात, किंवा त्याच्यावर चेंजेस झालेलेच नाही असंही होऊ शकतं. म्हणून शक्यतो डिझाईनचं पेज वेगळं केलं जातं, त्याला सीएसएस म्हणलं जातं. काय म्हणलं जातं? सीएसएस. आणि त्या पेजेस मध्ये सगळं डिझाईन केलं जातं. कुठला कलर पाहिजे, एलआय टॅगला कुठला, बॉडीला कुठला, याचा बॅकग्राऊंड कलर कुठला, याची बॉर्डर कुठली, हे सगळे डिझाईन या सीएसएस मध्ये केलं जातं. पुढे केलं जातं सीएसएस मध्ये केलं जातं. पॉईंट काढला मला, काय करायचं, पुढे केलं जातं सीएसएस मध्ये केलं जातं. लक्षात द्या. आणि हे सीएसएस तुम्हाला जे काय असेल एक वेगळी फाईल असते, म्हणजे ती एचटीएमएलच लिंक असते, पण ऍक्च्युली दे विल बी स्टोअर्ड सेपरेटली, आणि त्याच्यामध्ये सगळं तुमचं डिझाईन दिलेलं असतं, कलर कॉम्बिनेशन किंवा जे काय तुमचं विड्थ हाईट असेल. आता इमेजचं आहे, इमेजची विड्थ आणि हाईट होती त्या दिवशी, बरोबर की नाही? मग हे जे काय ऍक्टिव्हिटीज असेल दे कॅन बी राईट इन अ सेपरेटली, दे कॅन बी राईट अ सेपरेटली. कळतं इनडायरेक्टली? मग ही जी काय ऍक्टिव्हिटी जी आहे सेपरेटली लिहिली जाते त्याला स्टाईल शीट म्हणतात. काय म्हणतात त्याला? स्टाईल शीट. कळतं की इनडायरेक्ट? त्याला स्टाईल शीट म्हणतात. मग आता मला काय करायचंय, समजा मी आता असं एक्झाम्पलच दाखवतो, लक्षात येईल. मी आता हे काढतो. आता मी समजा हे H1 टॅग केलेलं आहे, H1 टॅग. असं समजा, बरोबर का? हे एक पेज आहे, ही एक वेबसाईट आहे, आणि ह्या वेबसाईट मध्ये हॅलो पायथॉन लिहिले, बरेच H1 टॅग आहे असं समजा, बरोबर का? अजून बरंच काय काय आहे असं समजा. ठीक आहे. आता अजून एक पेज घेतो मी, अजून एक पेज तयार करतोय. त्याच्यामध्ये हा टॅग कॉपी पेस्ट करतो. ह्याच्यामध्ये काय करतोय, ह्या पेज मध्ये पण काय हॅलो, काय जावा आहे, लक्षात, हॅलो जावा. मला काय करायचंय, हॅलो जावा, लक्षात येते असं समजा. आणि हे पेज समजा एका वेबसाईटला लिंक दुसऱ्या वेबसाईटला केली, दुसरी तिसरीला केली, असं समजा तुम्ही. हॅलो जावा असं लिहिलं. आता हे सेव्ह करतो मी इथंच, डेस्कटॉपला करतो. 2 HTML पेजेस आहे, java.html. ठीक केले. आता असे दोन, एका XYZ वेबसाईटचे असे 2 पेजेस आहेत. पहिला आहे हॅलो जावा आहे, दुसरा आहे हॅलो पायथॉन आहे, किंवा असं आहे. असे भरपूर पेजेस आहेत. आणि मला आता मी रन केल्यानंतर जे वेळेस मी रन करन, पहिले पेज टाकेल, ठीक आहे, मला हॅलो पायथॉन समजा, आणि मला कस्टमर म्हणला की मला ह्याचा कलर काय कर, जो काय कलर आहे किंवा ह्याचा जो काही XYZ कलर आहे तो मला चेंज कर.
XYZ त्याचा कलर आहे, त्याचा रेड कलर कर. काय कर या हॅलो जो पायथॉन शब्द दिसतो त्याचा काय कर रेड कलर. मग मी ठीक आहे रेड कलर म्हणलं मी काय करणार डिझाईनची जी फाईल असेल माझी त्याच्यामध्ये जाणार आणि त्याच्यात जो काय पहिला ब्लॅक कलर असेल बाय डिफॉल्ट तो काय करेल मी तिथं रेड कर 2 सेकंदामध्ये रिफ्लेक्शन होईल. मग जेवढे एवढे H1 टॅग असेल त्याच्यामध्ये सगळे कलर कुठले दिसतील रेड कलर कारण त्याने रिक्वायरमेंट सांगितलेली की मला H1 टॅग जो आहे हा जो काय असेल ते मला रेड कलर मध्ये डिस्प्ले झालं पाहिजे. आलं लक्षात. मग आता हे झालं माझं नॉर्मल एस्टिमेट. आता सीएसएस फाईल एक नॉर्मल माझी फाईल असते आणि ह्याच्यामध्ये मी आता थोडस चेंज करतोय. काय करतो ते बघा. सीएसएस ची फाईल तयार करतोय. कलर काय मला काय ठेवायचा याचा रेड करायचा. ठीक आहे. आता रेड काय केले ते बघू. हे डिझाईन काय केले ते बघू. ह्याचं नाव ठेवतोय आता टीके नाव ठेवलं. काय देतो टीके आणि एक्सटेन्शन डॉट सीएसएस ठेवायचं. काय ठेवायचं डॉट सीएसएस. आले हे सीएसएस पाहिजे टीके. ह्याच्यात फक्त डिझाईन असणार कुठल्या टॅगला काय हवंय बॉडी टॅगला काय पाहिजे अमुक काय असं हे जर डिझाईन असं. आता हे सीएसएस चे 3 टाईप आहे. सीएसएस चे 3 टाईप एक्सटर्नल स्टाईल शीट आहे इनलाईन स्टाईल शीट आणि कुठलं नंतर सॉरी इंटरनल आहे. एक्सटर्नल इंटरनल इनलाईन. आता मी एक्सटर्नल दाखवतो. काय वापरतोय एक्सटर्नल वापरतोय. आता एक्सटर्नल साठी मला काय करायचंय लक्ष द्या. एक्सटर्नल साठी माझा हेड टॅग मध्ये मी जातोय. आता हे पेज जे मी तयार केलेलं आहे सीएसएस चं ते मला लिंक करायचं. म्हणजे सोर्स कोड मध्ये काय करायचंय लिंक करायचं म्हणजे सांगून द्यायचं हे तुझी सीएसएस ची डिझाईनची फाईल. आलं लक्षात. हे लिंक करायचं. आता हे लिंक मी इथं करतोय. पहिलं ह्या पेज कडे जातो आणि ह्याच्या हेड टॅग मध्ये मी काय टाकतोय हे टाकतोय. काय टाकतोय हेड टॅग मध्ये लिंक नावाचा एक टॅग आहे त्याच्यात टाकतोय रिलेशन स्टाईल शीट. हे एक्सटर्नल स्टाईल शीट लिहिण्याचा वे आणि इथं आपलं नाव काय आहे टीके डॉट सीएसएस. काय नाव आहे आपली सीएसएस ची फाईलचं नाव काय टीके डॉट सीएसएस. ही फाईल ह्याला लिंक केलेली कुणाला ह्या सोर्स कोडला लिंक केलेले आणि ह्या फाईल मध्ये काय लिहिलेलं आहे मी की जिथे H1 आहे हे काय लिहिले ते नंतर बघू. जिथे H1 टॅग असेल त्याचा कलर काय कर रेड कर असं सीएसएस फाईल मध्ये लिहिलेलं. आलं लक्षात. आलं लक्षात. आता मी ही पुढं लिंक इथे 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 ठीक आहे. इथं मेन सोर्स कोड मध्ये हेड टॅग मध्ये हा टॅग आहे. हे इथपर्यंत असंच लिहायचं आणि ह्याच्या href मध्ये काय लिहायचं सीएसएस चं फाईल. आलं लक्षात. म्हणजे ही फाईल ही जो काय सोर्स कोड कोणाला लिंक झाला सीएसएस. आता बघा आता अजून कुठल्या ठिकाणी आहे अजून एका ठिकाणी आहे ना माझा हा कोड कुठलं पायथॉन झाला जावा ठिकाणी ना यांच्या एड सेक्शन मध्ये जेवढे एवढे वेब पेजेस असेल मी करतानाच काय करणार टाकून ठेवणार आहे. कळलं का मी करताना असं टाकून ठेवणार आहे बघा ब्लँक ठेवणार आहे. पण ज्यावेळेस तयार होईल त्यावेळेस नाव टाकणार फक्त. कळते झालं. आता नाव चेक दिस. झाले रेड कलर. आता ह्या फाईलला पण जातो. कुठली फाईल आपली जावा डॉट एसटी आले ठीक.
आता समजा मला कस्टमर म्हणला 10 दिवसांनी त्याचा ब्ल्यू कलर कर, मी कुठे जाणार फक्त बस बस सेव्ह करणार ही फाईल आणि त्याला म्हणेन फक्त एकदा रिफ्रेश मार म्हणजे तुला दिसेल बघा. आता रिफ्रेश मारलं झालं, कळलं का? ह्या कोड मध्ये काही कलर कॉम्बिनेशन आहे का कुठं? आहे का? नाही. कळतंय की नाही? त्यामुळे ज्या ज्या टायमिंगला आपल्या वेबसाईटचं जे काही स्टाईल आहे त्या सगळ्या स्टाईल्स आपल्या सीएसएस फाईल मध्ये असतात आणि ह्याच्यामध्ये फक्त टॅग असला पाहिजे. काय असला पाहिजे? टॅग असला पाहिजे. लक्ष येते मला काय म्हणायचं इनडायरेक्ट? येस नो? मी आता जे सांगितले त्याला काय म्हणायचं? एक्सटर्नल स्टाईल शीट म्हणायचं. ही वापरायला लागते बऱ्याच. आता हे वेबसाईटचं कलर वगैरे जे काय कॉम्बिनेशन लगेच चेंज काय होतं एका एका दिवसात बिकॉज ऑफ स्टाईल्स. आता हे तुम्ही म्हणता नाही हे एवढंच लिहायचं का? नाही, याच्यात भरपूर आता हे तुम्हाला सुचलं पाहिजे प्रॉपर्टी व्हॅल्यू. त्यासाठी तुम्हाला सीएसएसच्या प्रॉपर्टी कुठल्या कुठल्या आहे त्या वाचायला लागेल. सीएसएसच्या प्रॉपर्टीज आहे ते कुठल्या कुठल्या तुम्हाला वाचायला लागेल आणि त्यानंतर मग तुम्हाला अशा सीएसएस फाईल तुम्हाला लिहिता येईल. हे मी सांगितलंय म्हणजे खूप कमी सांगितलेले, मी फक्त कन्सेप्ट क्लिअर करतो. ह्याच्यात तुम्हाला जे काही प्रॉपर्टीज असेल त्या प्रॉपर्टी मध्ये कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज आहे कारण हे तुम्हाला तयार करायला लागतं. आलं लक्षात? त्यामुळे त्या प्रॉपर्टीज तुम्हाला माहित पाहिजे. जेवढ्या प्रॉपर्टी माहित असणार आहे तेवढं तुमचं ते वेब पेज डिझाईन चांगला होणार आहे. कळतंय की नाही? व्हॉट इज माय पॉइंट? येस ऑर नो? जेवढ्या प्रॉपर्टीज तुम्हाला मॅक्झिमम माहित असतील तेवढं तुम्हाला ते बेटर असेल. टेक्निकली हे लक्षात ठेवून. जेवढ्या प्रॉपर्टी तुम्हाला माहित नाही होणार तेवढं मग तुम्हाला सीएसएस तयार होणार नाही, तर तयार करता येईल. कारण कुठेही गेला तुम्ही ऍज अ वेब डेव्हलपर तुम्हाला सीएसएस आलंच पाहिजे, बेसिक आलं पाहिजे. नंतर ते काय गुगलवर सगळं आहे प्रॉपर्टी, हे नाव वगैरे सगळं गुगलवर मिळते, कळलं? पण तुम्हाला जर सीएसएस माहितच नसेल व्हॉट इज अ सीएसएस, तर तो म्हणेल तुम्हाला सीएसएस नाही माहित तर मग तुम्ही काय करणार काय? ठीक आहे, प्रॉपर्टी वगैरे ह्या गोष्टी आपल्याला गुगलवर मिळू शकतात त्या लेवलने. कळते की नाही? त्यामुळे त्याचा एवढा मॅटर्स नाही. एक्सटर्नल स्टाईल शीटचा अर्थ कळला पाहिजे बाबा. हे काय इंटरनल काय इनलाईन काय ते नंतरच आहे, पण एक्सटर्नल स्टाईल शीट म्हणजे काय की एक्सप्लिसिटली तुम्ही तुमची जी काय सीएसएस फाईल लिंक करता तुमच्या सोर्स कोड आणि ते लिंक करायचं जे काय वेज आहे तो इथं सांगायचा प्रयत्न केलेला आहे. ऑलवेज पुट इन हेडर टॅग, हे जसं जसं लिहायचं, फक्त इथं सीएसएसच्या फाईलचं नाव टाकायचं, बस तुमचा रोल. एचआरएफ मध्ये जस्ट यू पुट इन सीएसएस फाईल नेम, बस तुमचा रोल एवढाच आहे. आणि ही सीएसएस ची फाईल जी काय तयार केलेली ही त्याच फोल्डर मध्ये सेव्ह करा. मग इथं जे तुम्ही चेंजेस करता, कारण इथं बघा कलर इक्वल टू ब्ल्यू ही प्रॉपर्टी कुठल्या टॅग साठी सेट केलेली? H1. हे सीएसएस फाईल लिहिण्याचे अजून वेगवेगळे वेज आहे किंवा वेज आहे कसं लिहायचं. सीएसएस फाईल लिहायचे पण अजून वेगवेगळे वेज आहे, हे पण आपण आपल्या लेवलनी आलं पाहिजे की सीएसएस फाईल लिहायची कशी. लक्ष येतं का नाही? सीएसएस फाईल लिहायची कशी याचे वेगळे वेज आहे आणि ते तुम्हाला तुमच्या लेवलने आलं पाहिजे. लक्ष येतं की नाही? हे गुगलमध्ये आहे त्या गोष्टी, त्या गुगलवर आहे गोष्टी, फक्त मी एक फॉर एक्झाम्पल सांगितलं. आलं लक्षात? फॉर एक्झाम्पल दिस इज कॉल्ड एज एक्सटर्नल स्टाईल शीट. आलं लक्षात? दिस इज कॉल्ड एज अ एक्सटर्नल स्टाईल. त्यामुळे तुम्ही जे वाचताना आता एचटीएमएल हे केलं तर सीएसएस वर जास्त भर द्या, कारण ते इंटरव्ह्यू वाला जर तुम्ही फुल स्टॅकला गेला तर तुम्हाला तिथं तो सीएसएस विचारणार. युआय पार्ट पॉइंट ऑफ व्ह्यू तो सीएसएस विचारणार. आलं लक्षात? युआय पार्ट वर तुम्हाला सीएसएस विचारणारच. बाबा काय एक्सटर्नल मध्ये काय केलं जातं, अजून मी इनलाईन इंटरनल सांगितलंच नाही, पण एक्सटर्नल कसं कसं लिंक केलं जातं आलं लक्षात घ्या, किंवा सीएसएस फाईल काय आहे त्याच्यात काय लिहिलं जातं, हे बेसिक क्वेश्चन तो विचार, बेसिक क्वेश्चन तो विचार. आणि मग त्या बेसिक क्वेश्चन तुम्हाला इट मस्ट बी नोईंग दॅट दिस. आलं लक्षात? व्हॉट इज माय पॉइंट? येस ऑर नो? ठीक आहे, एवढं करा तुमच्या लेवलने. आता फोटो काढता का याचा? एक मिनिट थांबा एक मिनिट. एक मिनिट अजून एक फाईल दाखवतो म्हणजे ते कसं
हे CSS ची फाईल असेल. काढा फोटो. This is called as external style sheet. This is called as external style sheet. This is called as a external style sheet. झालं? जस्ट एवढं चेक करा घरी. आलं लक्षात? म्हणजे वेळ आहे तुम्हाला, यूज दिस.